नमो बुद्धाय. जय भीम. 6. कल्पनाश्रित विश्वास हा धर्म नव्हे. असे प्रश्न नेहमी विचारले जात. मी गतयुगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झालो? मी भविष्यातही असेन काय? मी भविष्यकाळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेन? मी तेव्हा कसा असेन? मी कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी साशंक होऊन विचारित असेल, मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कोठून आले? ते कोठे जाणार? विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यापैकी काही असे होते. विश्व कसे निर्माण झाले? ते चिरंतन आहे काय? पहिल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल काही असे म्हणत की विश्व ब्राह्मणाने निर्माण केले. दुसरे काही म्हणत ते प्रजापतीने निर्माण केले आहे. दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर असे दिले जाई की विश्व चिरंतन आहे. काही म्हणत ते शांत आहे, तर काही म्हणत ते अनंत आहे. असल्या प्रश्नांना तथागत बुद्धांजवळ थारा नसेल. तथागतांच्या मते केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. तथागत बुद्ध म्हणत असत, या प्रश्नांची उत्तरे देण्याइतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही, किंवा एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असतेच असे नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. याच कारणास्तव तथागत बुद्धांनी आपल्या धर्मावरील प्रश्नाविषयक सिद्धांताला स्थान दिलेले नाही. जो धर्म अशा सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो तथागत बुद्धांच्या मते स्वीकार्य नाही. तथागत बुद्धांच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनवले होते ते स्व आणि विशेषोत्पत्ती या संबंधीचे होत. स्वसंबंधित ते काही प्रश्न विचारतात ते असे: मी गतयुगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झालो? मी भविष्यातही असेन काय? मी भविष्यकाळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेन? मी तेव्हा कसा असेन? मी कुठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी साशंक होऊन विचारत असेल, मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कोठून आले आणि ते येथून ते कोठे जाणार? दुसरे काही आचार्य विश्व उत्पत्ती संबंधीचे प्रश्न विचारित. काही म्हणत ब्रह्माने विश्व निर्माण केले, काही म्हणत प्रजापतीने स्वत्यागाने ते निर्मिले. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित. जग चिरंतन आहे काय? चिरंतन नाही काय? ते शांत आहे काय? ते अनंत आहे काय? शरीर म्हणजे आहे काय? शरीर एक वस्तू आहे आणि जीवनही दुसरी वस्तू आहे काय? सत्य ज्ञात्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय? त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय? तो मृत्यूनंतर तर असत नाही व असत नाही असे नाही. तथागत बुद्धांच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात. 3 कारणास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला. प्रथम, या सिद्धांताला धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. दुसरे असे, या प्रश्नाची उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवर त्याने आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. बुद्ध म्हणतात, एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येत नाही. न्यायाला अंत नाही, कारण नेहमीच अधिकाधिक आणायचे बाकी राहते. तथागत बुद्धांच्या ह्या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या स्वरूपाचे आहेत. त्यांची कधीच कसोटी घेतलेली नसते आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत. त्यांच्या मागे वास्तवता अशी काहीच नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानांचा माणसांच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. जगाची निर्मिती केली गेली आहे यावर तथागत बुद्धांचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे हे असे तथागत मानित असत. 7. धर्मग्रंथांचे केवळ पठण म्हणजे नवे धर्म. ब्राह्मण ज्ञानावर भर देत असत. त्यांच्या मते ज्ञान हाच प्रारंभ, विद्या हाच अंत. ज्ञानाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. उलटपक्षी तथागत बुद्ध हे सर्वांना शिक्षण असावे या मताचे होते. याशिवाय मनुष्य आपल्या ज्ञानाचा उपयोग कसा करतो याला तथागत केवळ ज्ञानापेक्षा अधिक महत्त्व देत. आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे, कारण शीलरहित विद्या अत्यंत धोकादायक असते. प्रज्ञा आणि शील यापैकी शीलाचे महत्त्व
कसे अधिक आहे हे तथागत बुद्धाने भिक्खू पटिसेनाला जे सांगितले यावरून स्पष्ट होते. प्राचीन काळी जेव्हा तथागत बुद्ध श्रावस्तीत विहार करीत होते त्यावेळी तिथे स्वभावाने तिरसट आणि मठ्ठ, ज्याला एक गाथाही कधी पाठ करता आली नाही असा पटिसेन नावाचा वयोवृद्ध भिक्खू होता. म्हणून तथागत बुद्धाने 500 अहर्ताला पटिसेनाला प्रतिदिनी शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली. परंतु 3 वर्षानंतरही पटिसेनाला एकही गाथा पाठ म्हणता येईना. तेव्हा जनपदातील सर्व भिक्खू, भिक्खुनी, उपासक आणि उपासिका पट्टिसेनाचे हे अज्ञान पाहून त्यांचा उपहास करू लागले. तथागत बुद्धांना त्याच्याविषयी करुणा वाटली. तथागतांनी पट्टिसेनाला जवळ बोलवले आणि सौम्यपणे त्याच्यापुढे पुढील गाथा म्हटली. जो आपल्या मुखावर संयम करतो, विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळवू शकतो. तथागतांनी दाखवलेली असत भावनेने प्रेरित झाल्यामुळे त्यांचे अंतःकरण ग्रहणशील झाले. त्या क्षणी त्यांनी गाठा पाठ म्हणून दाखवले. तेव्हा तथागत बुद्धांनी पुन्हा त्यास उद्देशून म्हटले, वृद्ध मनुष्या, आता तुला फक्त गाथा पाठ म्हणता येते. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा लोक तुझा उपहास करू लागतील. म्हणून तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊन ऐक. अशी एकूण 10 अकुशल कर्मे की तथागत बुद्धांनी 3 कायिक अकुशल कर्मे, 4 मौखिक अकुशल कर्मे आणि 3 मानसिक अकुशल कर्मे, ज्याच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते. बुद्धांनी केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूंना समजला आणि लवकरच त्याने अहर्तपद प्राप्त केले. त्या सुमारास एका विहारात 500 भिक्खुनी राहत होत्या. त्यांनी आपल्यापैकी एकीला तथागत बुद्धाकडे पाठवून तिच्यामार्फत बुद्धांना एक धर्मोपदेशक पाठवण्याची विनंती केली. ही विनंती ऐकून तथागत बुद्धांनी त्या वृद्ध पटिसेनाला त्याच्याकडे पाठवण्याचे ठरवले. या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्खुनींच्या कानी येताच त्या सर्व हसू लागल्या आणि वृद्ध भिक्खूंसमोर गाथांचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरवले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहानथोर भिक्खुनी पटिसेन येताच त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या. नमस्कार करीत असता त्या एकमेकींकडे पाहून मिश्किलपणे हसत होत्या. खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्खूंकडे अन्न ठेवले. पटिसेनाने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खूंनी त्यांना प्रवचनाला आरंभ करण्याची विनंती केली. तेव्हा तो वृद्ध भिक्खू विचार मंचावर जाऊन बसले आणि म्हणाले, भगिनींनो, माझी बुद्धी अल्प आहे, माझे शिक्षण अल्प आहे, मला फक्त एकच गाथा येते. ती म्हणून दाखवून त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. सावधान चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या. तेव्हा भिक्खूने ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला, परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंडसुद्धा उघडता येईना. लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपली माना खाली घातल्या. पट्टिसेनाने ती गाथा म्हटली आणि तथागत बुद्धांनी जशी त्यांना स्पष्ट करून सांगितले होते त्याप्रमाणेच त्यांनी त्या गाथेचा अर्थ विशद केला. त्या सर्व भिक्खूंनी त्यांचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या. एकाग्र चित्ताने आणि प्रमुदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या अर्हत झाल्या. दुसऱ्या दिवशी प्रसन्नचित्त राजाने तथागत बुद्धांना आणि तथागतांच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी आमंत्रण दिले. पटिसेनाची चर्या सर्व भिक्खूंनी श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून तथागत बुद्धांनी आपले अन्नदानपत्र त्यांच्या हाती देऊन आपल्या मागे येण्याचे सांगितले. परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटिसेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्यांना आत जाण्याची मनाई केली आणि म्हटले, ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी येथे आदरातिथ्याचे समारंभ नाही. चल, चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे. तेव्हा पटिसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिले. नंतर तथागत बुद्ध विचारमंचावर गेले आणि तेथे त्यांनी हात धुतले आणि आश्चर्य हे की अन्नदान पात्र धरलेला पटिसेनचा हात त्या खोलीत दिसू लागला. तेव्हा राजा आणि त्याचा प्रधान आश्चर्याने उद्गारले, अरे हा कोण? तेव्हा तथागत बुद्धांनी उत्तर दिले, तो पटिसेनांचा हात आहे. त्यांना नुकतीच बोधिस्थिती प्राप्त झाली आहे. आणि तथागताने अन्नदान पात्र हाती धरण्यास तथागतांनी त्यास सांगितले आहे, परंतु द्वारपाळाने त्यांना आत येऊ दिले नाही. हे तथागत बुद्धांचे शब्द ऐकल्यावर पटिसेनांना आत प्रवेश मिळाला आणि ते त्या सभेत सामील झाले. तेव्हा प्रसन्नचित्त तथागत बुद्धांकडे वळून म्हणाले, मी तर ऐकत होतो की पटिसेन हा एक अल्पबुद्धीचा एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे. मग ते प्रज्ञावान केव्हापासून झाले? त्यावर तथागत बुद्धांनी उत्तर दिले, शिक्षण अधिक नसले तरी चालते, कारण शील आचरण हीच सर्वोत्तम वस्तू आहे.
या पटेसेनांचा अगदी हृदयात त्या गाथेचा अर्थ भरला आहे. त्यांचे शरीर आणि मन ही पूर्ण शांत झाले आहे. माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्यांचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्यांना अधपतापासून वाचू शकत नाही. नंतर तथागत म्हणाले, माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनंतर आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखळण्यासारखे आहे. माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून